तू सायकॉलॉजी का निवडलंस? तू तर दुसरं काहीतरी करत होती ना, मग अचानक सायकॉलॉजी का? एवढा अवघड सब्जेक्ट का निवडलास तू? आणि फक्त सायकॉलॉजी करण्यासाठी तू दुसऱ्या शहरात का गेलीस? या प्रश्नांची उत्तरं मला आजही द्यावी लागतात. इव्हन माझ्या घरच्यांना सुद्धा सायकॉलॉजी निवडण्यासाठी मला कन्व्हिन्स करावं लागलं होतं. ऑफकोर्स इट इज मॅन्डेटरी, कारण तेव्हा कुणालाच असं वाटायचं नाही की सायकॉलॉजी मध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. पण माझ्यासाठी सायकॉलॉजी कधीच फक्त एक करिअर ऑप्शन नव्हता. इट हॅज ऑलवेज बीन माय चॉईस अँड इट स्टील इज. काही विषय आपण शिकतो, पण काही विषय असे असतात ज्यांच्याशी आपलं वेगळंच कनेक्शन बनतं. सायकॉलॉजी माझ्यासाठी तसंच काहीच आहे. मला स्वतःला समजून घ्यायचं होतं आणि आजूबाजूच्या लोकांच्या बिहेवियर मागचं कारण समजून घ्यायचं होतं. आणि ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी कधीतरी उभं राहता यावं असं मला वाटत होतं. आणि नाही, सायकॉलॉजी म्हणजे फक्त मेंटल डिसऑर्डर नाही बरं का. इट्स अबाउट अंडरस्टँडिंग पीपल, अंडरस्टँडिंग बिहेवियर, अंडरस्टँडिंग इमोशन्स, रिलेशनशिप्स, डेव्हलपमेंट, लर्निंग अँड पर्सनॅलिटी, आणि सगळ्यात महत्वाचं अंडरस्टँडिंग आवर ओन सेल्फ. म्हणूनच सायकॉलॉजी निवडण्याचा माझा निर्णय आजही माझ्यासाठी आयुष्यातला एक खूप मोठा आणि योग्य निर्णय आहे. आणि कदाचित माझी एक छोटीशी इच्छा अजूनही आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं मला सायकॉलॉजी निवडताना द्यावी लागली, हे प्रश्न हळूहळू कमी व्हावेत. सायकॉलॉजीकडे सुद्धा एक मिनिंगफुल करिअर म्हणून बघितलं जावं. कदाचित कुठेतरी अजूनही कुणीतरी असेल ज्यांना सायकॉलॉजी करायचं आहे, पण त्यांना फक्त एवढंच ऐकायला मिळतंय की यातून पुढे जाऊन करणारच काय. आणि मला त्यांच्यासाठी एवढंच सांगायचंय की तुम्हाला जर खरंच हे करायचं आहे ना, तर प्रत्येकाला कन्व्हिन्स करण्यापेक्षा कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं असतं. अँड रिमेंबर, यू कॅन डू इट. देअर इज अ लॉट इन सायकॉलॉजी विच इज स्टील अनडिस्कवर्ड.